कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। सीईओच्या टेबलावर बदलीसाठी 90,000 रुपये घेतले। जिल्हा परिषद नंदुरबार मध्ये खळबळ, शिक्षकांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल। अहो सर, सीओच्या केबिनला सुद्धा पैसे द्यावे लागले मला, वरचे 20,000 रुपये होते। नाही ना, गावडे साहेब गेले। माझा नंतर असा लागला, एक डेप्युटी कलेक्टर होते धाराशिवला। मी सहज फोन लावला, साहेब म्हटलं असं असं होतंय। कोण आहे आता? अरे म्हटलं असं असं होतं। म्हटलं गावडेचं माझं फॅमिली रिलेशन होतं, तो अगोदर तरी फोन करायचा। मी म्हटलं हा करतो म्हणला, इतके मोठे पैसे दिलेत याला, मग कशाला कोणाला काही करत बसू म्हटलं। आता पैसे देऊन रिकामा आपण झालो, मग परत वशीला कशाला लावायचं अजून? नाही, तुम्ही ज्या ठिकाणी पैसे दिले शिक्षण डिपार्टमेंटला, त्यांचं नाव तर कळेल काय ना? क्लर्क ना आपले। कोण होता? हेच दोघं ना, सुभाष मारना। मग दोघं बी ना, जाधव नाही, जाधवचं नाही बरोबर। 1 रुपयाचा मारणार त्यांना कॅश मध्ये दिले का? कॅश मध्ये दिले होते ना, बरोबर। तुमच्या सोबत कोण होतं काय? नाही कोण हा? बेकार आहे सर। पैसे घेऊन घेतले, मला काम करून देणं गरजेचं होतं। अहो, हातापाया पडायची बारी होती त्यांची। विचारा मी तिथं, अरे मला तिकडून फोन यायचा, देऊन दे आम्हाला जायचंय पुण्याला विभागीय कार्यालयाला। त्यांची संच मान्यतेत पद कमी होत होतं, तुला अगोदरच वाढवून घेतो मग संच मान्यता करतो। मी यांना सांगायचो, तिकडून फोन लावून द्यायचो, आहे काय झालं आता, गेली आली साहेब सही केले, पहिलेच पैसे देऊन दिले सर। हा, त्याशिवाय फाईलच घेत नव्हते। साहेबांनी नाही सांगितलंय म्हणून। कोणत्या वर्षाचा विषय? आता मागच्या वर्षाचा। विषय पुढे मग तुम्ही पाठपुरावा नाही केला? नाही, त्यांनी एनओसी दिली मला, पण लेट दिली ना, मग युजच नाही झाला। हा, तिकडे नेऊन टाकली, पण तोपर्यंत संच मान्यता झाली होती, जागा क्लोज झाल्या होत्या। मी त्याला सांगितलं होतं मला देऊच नको म्हणून, आता फाईलच देऊ नको। कसा विषय? सर माले सर, ठरवताना असं ठरलं होतं की 8 दिवसामध्ये नाही राहत सर, फाईल मिळेल। तुम्ही नाही ऐकत म्हणून। पैसे कशासाठी देतोय आपण? बदलीसाठी देऊन राहिलो ना, का तो एनओसी फक्त तो कागदसाठी देतोय का? एनओसी साठी ठरले होते। नाही ना, मग तसं नाही ठरवायचं ना। एनओसी ला काय करणार? नाही झालं तसाच रेट चालू आहे माले सर। तुम्ही जेडपीला असून मला काही समजतच नाही तुमचं। नाही, रेट एनओसीचे वेगळे काम ऐका। माझं काय म्हणणं आहे, पैसा कशासाठी होता? बदली इथून जाऊन तिथं जॉईन व्हायचं। मी इथून या जिल्ह्यातून मला ज्या दिवशी नाही त्याचा नव्हता पैसा, तसं करायचं, फक्त एनओसीचा होता। आणि नंतर तिकडून एनओसी आणली, ऐका ना, तिकडून एनओसी आणल्यावर परत वेगळा रेट आहे। आज बी तेच चालू आहे, तुमच्या माहितीसाठी आज बी तेच चालू आहे, फक्त आता पैसे कमी झाले। मी काय म्हणतो, पैसे 1,00,000-2 लाख त्याला नाही, काम कामाचा विषय येऊन राहिला सर, तुम्हाला समजून नाही राहतील। त्यांना ते कारण सापडून गेलं, सीओ करतच नाही, असंच झालं। तुम्ही सीओ साहेबांकडे येऊ शकता? भेटलो ना मी। कोणाकडे? सीओ साहेबांना। माझ्यासोबत येऊ शकता? नाही, जाऊ द्या, आता काय विषय क्लोज झाला। तुमचे पैसे मी रिटर्न आणून देऊ शकतो, जाऊ द्या। नाही ना, व्यवहार आहे ना यार, असं कसं काय म्हणतो तू की मी आज पैसे देऊन बदली नाही होणं? म्हणजे पहिला ना ऐकतो मी असं। नाही, बदलीचा विषयच नव्हता आपला, एनओसीचा विषय होता। एनओसी नाही हो, एनओसी करता इथला नाही विषय काढला ना। एनओसी करता ₹1,00,000 घाल द्या ना भाऊ, त्या ₹1,00,000 90 नाही, 1,00,000 घेतला। एनओसी म्हणजेच बदली असते माले सर। बदलीची प्रोसेस कशी असते, आपल्या जिल्हा परिषदनं एनओसी द्यायची, ती एनओसी तिकडे जमा करायची, त्यांनी एनओसी द्यायची, त्यांनी एनओसी दिल्यानंतर मग इकडून आपण रिलीव्ह होतात। चला चल चला। सुभाष मारणार, वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार यांनी बाजीराव शिंदे प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानगीपाळा, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार यांच्याकडून आंतरजिल्हा बदलीने नंदुरबार ते सोलापूर जाण्यासाठी सीईओच्या सहीची एनओसी देण्यासाठी तब्बल 90,000 रुपये घेतल्याचा शिक्षकांच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। त्यामुळे जिल्हा परिषद नंदुरबारमध्ये एकच खळबळ उडाली आहे।
सुभाष मारनार हे गेल्या 13 वर्षांपासून जिल्हा परिषद नंदुरबारच्या वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर एकाच टेबलावर सीईओच्या आशीर्वादाने चिपकून बसले आहेत. सुनील नाथा पाटील हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोगळपाडा तालुका नवापूर शाळेतील शिक्षक गेल्या 12 वर्षांपासून जिल्हा परिषद नंदुरबारच्या पाणी पुरवठा विभागात एकाच टेबलावर चिपकून बसला आहे. याविषयी सविस्तर माहिती बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. सुभाष मारनार वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी नवापूर तालुक्यातील बदलीपात्र शिक्षक बाजीराव शिंदे या शिक्षकाकडनं बदलीसाठी एनओसी सीओची सहाय्याची एनओसी देण्यासाठी तब्बल 90,000 रुपये घेतल्याचा शिक्षकाच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे. हा सुभाष मारनार नावाचा अधिकारी गेल्या 13 वर्षे सीओ साहेबांच्या आशीर्वादाने एकाच टेबलावरती चिपकून बसलेला आहे. तसेच सुनील नथा पाटील हा नवापूर तालुक्यातील शिक्षक गेल्या 12 वर्षे सीओच्या आशीर्वादाने पाणी पुरवठा विभागावरती एकाच टेबलावरती चिपकून बसलेला आहे. गेली 13 ते 15 वर्षे एकाच टेबलावरती चिपकून बसणारे हे कर्मचारी जिल्हा परिषद संबंधित बदल्या करणे, बिले मंजूर करणे अशा कामासाठी पैसे गोळा करण्याचं काम करतात. म्हणून सीओ साहेब यांची बदली करत नाही. एरवी शिक्षकांची 5 ते 10 वर्षामध्ये नियमानुसार बदली करण्यात येते. मग या टेबलावरती चिपकून बसणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू होत नाही का? आम्ही यांची बदली व्हावी म्हणून माननीय सीओ साहेबांना निवेदन दिलं आहे. त्याच्यानंतर 28 एप्रिल 2025 रोजी आमच्या आदिवासी संघटनांतर्फे जिल्हा परिषद नंदुरबार समोर जन आक्रोश मोर्चा सुद्धा काढलेला आहे. त्यावेळेस माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं होतं. त्यात त्यांनी असं लिहून दिलं होतं की 15 दिवसात या मागण्यांवर कारवाई करू. परंतु त्यावरती अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे आम्ही 27 मे 2025 रोजी पुन्हा माननीय सीओ साहेब सावंतकुमार यांच्याशी निवेदन दिलं. यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांना आमच्या ह्या मागण्या लक्षात आणून दिल्या. परंतु सीओ साहेबांची कारवाईची टाळाटाळीची उत्तरं बघून आम्हाला समाधान वाटत नहीं। म्हणून सीओ साहेबांना आम्ही सवाल करत आहोत की पिछले 13 साल से 15 साल एक ही टेबल पर चिपक कर बैठने वाले यह कर्मचारी आपके क्या रिश्तेदार लगते हैं? क्या आपको इनका फायदा होता है? क्या इनकी ट्रांसफर करने के लिए आप पर किसी का दबाव है? जब सीओ के टेबल पर खुलेआम पैसे लिए जाते हैं, ऐसे आरोप होने लग रहे हैं, तो सीओ साहब ने इस पर जवाब देना चाहिए। जो पैसे ले रहे हैं, पैसे जमा करने के लिए एक ही टेबल पर पिछले 15 साल से चिपक कर बैठे हुए हैं, उनकी ट्रांसफर, उनकी बदली सीओ ने नहीं करनी चाहिए क्या? यहाँ सीओ के कार्यशैली पर सवाल पैदा होते हैं। इसलिए सीओ ने हमारे आदिवासी संगठनों के जो आवेदन है, आवेदन में जो मांगे की गई है, इसको सीरियसली लेना चाहिए। हमारी मांगे कुछ सीरियसली है, इसलिए सीओ साहब इस मांग को नजरअंदाज ना करे, नहीं तो हम आने वाले समय में सीओ साहब के खिलाफ जन आक्रोश मोर्चा निकालेंगे। इसलिए इन जो 15 साल से एक ही टेबल पर चिपके हुए कर्मचारी है, उनको तुरंत आप हटा दीजिए